आणि आता लोकसभेची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूया। माढ्यात शरद पवार गटाचा उमेदवार मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरातील असणार। सूत्रांची माहिती 12 एप्रिलला आता माढा मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणेची शक्यता आहे। आमच्यावर दबाव नाही, अजूनही पवार कुटुंबासोबत प्रवीण मानेंची पत्रकार परिषदेत माहिती। अजित पवार विकास पुरुष शरद पवारांना आतून आपण मदत करणार आहोत। या चर्चेत काहीच तथ्य नाही अशी मानेंची प्रतिक्रिया। आतापर्यंत गोपीनाथ मुंडे प्रीतम मुंडेंसाठी मतं मागितली, पहिल्यांदाच मी स्वतःसाठी मतदारांकडे मत मागत आहे। पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य। अशोक हिंगेंना उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा आणि विरोधकांवर काहीच बोलणार नसल्याचं देखील वक्तव्य। पंकजाताईंनी जो विकास केला तो त्यांना लखलाभ। लोकांचं मत आहे की मागील 15 वर्षांपासून आम्ही खासदार पाहिला नाही। बजरंग सोनवणेंची ही टीका, तर आपणच बीडचा पुढचा खासदार असाही दावा। काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकीपुरताच, तळागाळातील लोकांना गाळात घालण्याचं काम काँग्रेसनं केलंय। कोरेगावमध्ये उदयनराजे भोसलेंची काँग्रेसवर टीका। अजित पवार आणि माझी राजकीय कटुता आता संपली, आतापर्यंत आमची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पहा। विजय शिवतारेंचं हे वक्तव्य आहे। तर आम्हा दोघांमध्ये काय संवाद झाला हे अजित पवारच पालखी तळावर सांगतील, शिवतारेंकडून स्पष्ट करण्यात आलं। महायुतीकडे माझ्या विरोधात उभं करण्यासाठी उमेदवार नाही। ठाकरे गटाच्या पालघरच्या उमेदवार भारती कांबळी यांचा महायुतीवर निशाणा। विरोधी पक्षाचा खासदार निवडून आल्यास 5 कोटींचाच निधी मिळेल, पण राजश्री पाटील निवडून आल्यास मोठा निधी मिळेल, संजय राठोडांचं हे विधान आहे। राठोड यांची राजश्री पाटील यांच्या प्रचाराला उपस्थिती। नाशिकचे हेमंत गोडसेंनी निवडणूक लढवल्यास ते जिंकतील असं चित्र। आता सेनेनं नाशिकची जागा का सोडावी असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय। उद्या जागेवर निर्णय होऊ शकतो अशीही माहिती दिली।